राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी आता हालचाली सुरू झाल्यात। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातंय। तर प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवार यांची भेटही घेतली। त्यामुळे दादांच्या अकाली एक्झिट नंतर महाराष्ट्राचं राजकारण आता बदलणार का, असा सवाल उपस्थित होतोय। अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादीत हालचाली सुरू झाल्या। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर आहे। प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। भाजपने राष्ट्रवादी आणि शिंदेमध्ये सत्तेचा समतोल कायम राहावा यासाठी दादा आणि शिंदेंना उपमुख्यमंत्री केलं होतं। दादांच्या अकाली जाण्यानं आता उपमुख्यमंत्री पदाचा राजकीय पेच राज्यात उभा राहिलाय। राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत, त्यामुळे दादांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाचा राष्ट्रवादीचा दावा कायम राहणार आहे। दादांच्या जाण्यानं उपमुख्यमंत्री हा त्यांच्याच घरातून होणार की पक्षातून होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। राजकीय वर्तुळात सध्या उपमुख्यमंत्री पदाची राष्ट्रवादीतून 4 मोठ्या नावांची चर्चा आहे। या 4 नावांमध्ये सर्वात आघाडीवर दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव आहे। इतर 3 नावांमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांचं नाव आहे। हे तीनही नेते राष्ट्रवादीमध्ये अनुभवी आणि ज्येष्ठ म्हणून ओळखले जातात। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर का? अजितदादांचा राजकीय वारसा टिकवण्यासाठी सुनेत्रा या पवार कुटुंबातला चेहरा आहेत। दादांच्या कुटुंबातला चेहरा असला तर पक्ष एकसंध ठेवता येईल। दादांच्या कुटुंबातला चेहरा असला तर तो पक्षामध्ये सर्वमान्य होऊ शकतो। सुनेत्रा पवार सध्या खासदार असल्यानं राजकारणामध्ये सक्रिय सुद्धा आहेत। उपमुख्यमंत्री पदासाठी प्रफुल्ल पटेलांचं नाव चर्चेत का? प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत। पक्षात वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे। केंद्रातल्या आणि राज्यातल्या राजकारणाचा प्रफुल्ल पटेलांना दीर्घकालीन अनुभव आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनील तटकरेंचं नाव चर्चेत का? सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। सुनील तटकरे हे कोकणातला राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा आहेत। सुनील तटकरेंना राज्यातल्या राजकारणाचा अनुभव आहे। राष्ट्रवादीत तटकरे हे दादांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात। राष्ट्रवादीत अजितदादांचा राजकीय वारसा टिकवण्यासाठी सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळामध्ये घ्यावं अशी मागणी सुरू झाली आहे। आम्हाला खरं तर बारामतीकरांना सगळ्यांना आनंदच असेल की सुनेत्रा वहिनी साहेबांना जर ते मंत्रिपद उपमुख्यमंत्रीपद जर दिलं तर म्हणजे सगळ्यांच्या भावना बारामतीच्या होईल की सुनेत्रा अजितदादा पवार हे नाव सगळ्यांना पुन्हा एकदा ऐकायला भेटेल आणि बारामतीची विकासाची गडी पुन्हा एकदा बसेल। शेवटी वहिनींना जरी राज्याचं नेतृत्व करायची संधी दिली तरी आदरणीय दादांचं नाव हे अबाधित राहील। तुमच्या काय भावना आहेत? करता सुनेत्रा वहिनींकडे ही जबाबदारी यावी अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। उपमुख्यमंत्री त्यांना करावं असं देखील चर्चा सुरू होते। काय वाटतं? नक्कीच वहिनींना ती संधी